कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 23 जुलैच्या भागात जेव्हा यशने कावेरीच्या साथीने मोहीम फत्ते करून दोघेही परतीच्या वाटेला लागतात तेव्हा कावेरी मॅप चेक करते. यशला ती सांगते की इथून एक शॉर्टकट रस्ता आहे, आपण इथून जायचं का? तेव्हा यश म्हणतो की नको, आपल्याला रस्ते जास्तीचे माहिती नाही आहेत, त्यापेक्षा आपण हायवेनेच जाऊयात. कावेरी आग्रह धरते, हे बघा मी चिकूला ना विद्याताईंकडे सोडून आले आहे, प्लीज जाऊयात ना आपण, तेवढंच लवकर पोहोचू. तेव्हा यश ठीक आहे म्हणतो. तोचपर्यंत घरात मंदार शिरतो, तेही किचनमधून. किचनच्या खिडकीतून जेव्हा तो घरात शिरतो तेव्हा स्वतःच्या मनाशीच बोलतो, कावेरी तुला तर मी आता सोडणारच नाही आहे. तू माझ्या बाबाला जेलमध्ये पाठवलंत ना, त्याचा हिशोब चुकता तर करेनच मी. घरात चोर पावलांनी शिरून तो आपल्या तोंडाला रुमाल धरतो आणि जेव्हा कावेरीच्या रूमपाशी जातो तेव्हा पाठीमागून अचानकच निशा येते. निशा त्याच्या खांद्यावरती हात ठेवता क्षणी तो डचकतो आणि मंदारला तिथे पाहून निशा हवाल दिले होते. तोचपर्यंत इकडे यश कावेरी दोघेही घरी येत असताना अचानक गाडीच बंद पडते, तीही एका सुनसान रस्त्याच्या ठिकाणी. यश कावेरी दोघेही सुनसान रस्त्याच्या ठिकाणी अडकतात. तेव्हा यश परत गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो, परंतु गाडी काही चालूच होत नाही. कावेरी घाबरते, अरे देवा, आता इथेच गाडी बरी बंद पडली. कावेरीला फक्त चिकूची काळजी वाटते. जेव्हा यश गाडीच्या खालती उतरून गाडीला नक्की काय प्रॉब्लेम झालाय तो चेक करतो, त्याला काहीच समजत नाही. कावेरीसुद्धा गाडीच्या खालती उतरते आणि ती विचारते की काय झालंय. यश म्हणतो की कळतच नाही आहे, तेच बघतोय. कावेरी म्हणते की थांबा, राहू देत मी चेक करते. आणि त्यानंतर यश एकटक तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतो. तेव्हा कावेरी म्हणते की वायर तुटले, ती बघा तिकडची. आता आपल्याला मेकॅनिकला बोलवावं लागेल आणि दुसरी वायर टाकावी लागेल, त्याशिवाय गाडी नाही चालू होणार आहे. तेव्हा यश कुतूहलाने विचारतो की मला सांगा, जगातलं असं कोणतं काम आहे जे तुम्हाला जमत नाही? कावेरी उत्तर देते, हळूहळू कळेल तुम्हाला, पण आधी कोणाला तरी मदतीसाठी बोलवा. यश कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिथे नेटवर्कचा इश्यू. इकडे निशाने जेव्हा मंदारला रंगे हात पकडलेलं असतं, तो आपल्या चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला करतो आणि आत्ता कुठे सुटकेचा श्वास सोडतो. तेव्हा निशा विचारते की तुम्ही मला भेटायला आला आहात ना? मंदार विचारतो की काय, तुम्ही मला भेटायला आलात ना? मंदार म्हणतो की हो, तुम्हालाच भेटायला आलोय. यश खूप वैतागतो, इथं तर नेटवर्कचं नाही आहे, मी ना उगाच तुमचं ऐकून या वाटेने आलो, आपण हायवेने गेलो असतो. तेव्हा कावेरी वाद घालते की मला काय विचारताय, मला काय माहिती तुमची गाडी अशी अचानक दगा देईल म्हणून. यश विचारतो, माझी गाडी अशी अचानक बंद पडणार आहे काय, मला सांगून बंद पडणार होती का ती? तेव्हा कावेरी म्हणते की आपल्याला काहीही करून सकाळ होण्यापूर्वी घरी पोहोचावं लागेलच. आपण घरात कोणाला काहीच न सांगता आलो आहे बाहेर, आणि चिकू घरी एकटा आहे. यश विचारतो की अहो कशाला काळजी करताय, तिथे विद्यावहिनी आहेत ना त्याची काळजी घ्यायला. कावेरी म्हणते की तरी काळजी वाटणं तर साहजिकच आहे ना. कावेरी चूक मान्य करते, मी ना तुमचं ऐकायला हवं होतं, उगाच आलो आपण या रस्त्याने. तेव्हा यश तिला समजावतो की सारखं सारखं तसं बोलून काही उपयोग होणार आहे का? आता समजा तुम्ही जर ट्रॅफिकमध्ये अडकलात, समोर मिरवणूक चालू आहे, मग तुम्ही गाडीत बसून उगाच तुमचा BP का वाढवताय? त्यापेक्षा मस्त गाडीच्या खाली उतरा, तो डान्स एन्जॉय करा, म्हणजे तुमची रिॲक्शन बदलेल. गोष्ट एकच आहे, परंतु त्याच्या परिणामात बदल होतो. हो, परंतु आपल्याला निघावं तर लागेलच ना, घरच्यांना जर कळलं तर? तेव्हा यश म्हणतो की काळजी करू नका, जर घरच्यांना कळलंच तर मग मी मला सगळं खरं सांगेन. कावेरी म्हणते की नको, उगाचच माझ्यामुळे परत तुमच्यात आणि माझमध्ये मला वाद नको आहेत. कावेरी हे सगळं बोलताना थंडीने कुडकुडते. यशच्या लक्षात येताच यश आपलं जॅकेट काढतो आणि कावेरीच्या अंगावरती टाकतो. कावेरी म्हणते की नाही नको, राहू देत. तेव्हा यश म्हणतो, हे बोलताना सुद्धा तुमचे दात वाजतायत, असू देत, थंडी वाजते ना तुम्हाला. कावेरी जेव्हा थँक्स बोलते तेव्हा यश तिला आठवण करून देतो, तुम्हीच म्हणता ना की मैत्रीमध्ये थँक्स सॉरी म्हणायचं नसतं. अचानकच विजांचा कडकडाट चालू होतो. तेव्हा
यश कावेरीला सांगतो की आपल्याला आता इथे मदतही नाही मिळणार आहे. आपण एक आडोसा बघूयात आणि तिथेच थांबूयात. त्यानंतर जाऊयात घरी. आणि तो गाडीतली पाण्याची बॉटल बाहेर काढतो. दोघेही आडोसा शोधत जातात. इकडे मंदार चांगलाच अडकतो. विचार करतो की उगाचच आले मध्येही. मेले तर इथे कावेरीला धडा शिकवायला आलो होतो. तेव्हा तेव्हा त्याला विचार करताना तंद्री लागते. निशा चुटके वाजवते, त्याला भानावर आणते, विचारते की काय कसला विचार करताय, चला पटकन, इथे तुम्हाला कोणी बघितलं ना तर. आणि दोघेही जात असताना मंदार टेबलाला धडकतो आणि त्याच्यावरच्या वस्तू खालती पडतात. जोराचा आवाज होतो. विद्या रूममध्ये जी चिकूसोबत झोपलेली असते ती डचकते, इकडे तिकडे पाहते. तोच आवाज ऐकून यमुना, सुलक्षणासुद्धा जाग्या होतात. तोचपर्यंत निशा मंदार दोघेही सोफ्याच्या मागे लपतात. यमुना विचारते की मा तुलाही आवाज आला? सुलक्षणा म्हणते की हो अगं, म्हणूनच तर बाहेर आले मी. यश कावेरी दोघे एका अज्ञात ठिकाणी येतात. त्यानंतर यश इकडे तिकडे फिरत असतो. त्यालाही थंडी वाजते. इकडे तिकडे फिरून तो सगळी जागा चेक करतो. कावेरीपाशी येताच तो तिला विचारतो की खूप थंडी वाजते ना, आपण काही लाकडं मिळाली तर शेकोटी करूयात. त्यानंतर यश थोडा वेळ इकडे तिकडे कुठे लाकडं मिळत आहेत का ते शोधतो आणि लाकडं मिळाल्यानंतर ती लाकडं घेऊन येतो. सोबतच आजूबाजूचा पालापाचोलाही गोळा करतो. त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की शेकोटी तर पेटवायचे, माचीस. कावेरीला तो थांबवतो आणि गाडीतला माचीस आणायला जातो. शेकोटी पेटवल्यानंतर कावेरी यश त्या शेकोटीवरती आपले हात वगैरे शेकतात. कावेरीला बरं वाटतं आणि यश वेड्यासारखा तिच्याकडे पाहतच राहतो. एकटक तिच्याकडे बघतो. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येतं. कावेरीजवळ जात तो विचारतो की तुम्हाला आवाज आला का? हा बघा, परत एकदा आवाज आला. तुम्हाला आवाज येत नाही आहे का ऐकायला? कावेरी विचारते की कसला आवाज? यश म्हणतो की कुडकुड कुडकुड कुडकुड. आवाज येत नाही आहे का तुम्हाला तो? परत कावेरी विचारते की कुठून येतोय? तेव्हा यश हसत म्हणतो की तुमच्या पोटातून. भूक लागली ना तुम्हाला? पोटात कावळे ओरडतायत ना? तेव्हा कावेरी म्हणते की हो, पण तुम्हाला पण भूक लागली असेल ना? आता इथे काय मिळणार आपल्याला खायला? यश थोडा वेळ विचार करतो आणि आत्ता कुठे त्याच्या लक्षात येतं. कावेरीला तो सांगतो की अरे काळजी करू नका तुम्ही, आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे. कावेरी विचारते ती कसं काय? यश म्हणतो की अहो विसरलात का, आपल्या गाडीमध्ये रेडी टू कुकचं प्रोडक्ट पाकिट पडलं आहे, मी पटकन घेऊन येतो. मी ना एक काम करतो, या शेकोटीभोवती ना 3 दगड मारतो, म्हणजे मस्त चूल तयार होईल, आपण बनवून खाऊ शकतो ना. तेव्हा यश गाडीतून ते पॅकेट आणायला जाणार तर कावेरी त्याला थांबवते. कावेरीला प्रश्न पडतो. यशला ती विचारते की परंतु आपण कसं बनवणार आहोत? इथे आपल्याकडे कोणतंही भांडंही नाही आहे, कशात शिजवणार आणि कशात खाणार आपण? तेव्हा यश म्हणतो की काळजी करू नका, आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे. तेव्हा कावेरी विचारते की म्हणजे तुम्हाला माहिती होतं की आपण अचानक इथे असे अडकणार आहोत, तुम्ही सगळी व्यवस्था केली? तेव्हा यश हसतो आणि उत्तर देतो, मला नाही, परंतु त्या वरच्याला सगळं ठाऊक होतं. काळजी करू नका हो. काय झालं, माझा मित्र लोणावळ्याला जाताना ही गाडी घेऊन गेला होता ना पिकनिकसाठी. त्याने ना तिथे मस्त मिसळ बनवली होती आणि भांडी गाडीतच राहिली आहेत. त्यामुळेच तर म्हटलो की सगळी व्यवस्था आहे. कावेरीच्या थोडं जवळ जात कावेरीला तो म्हणतो, कधी कधी ना आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात की ज्याचा आपल्याला कधी संदर्भच लागत नाही. कावेरी विचारते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे जे आपल्याकडे सोबत घडतंय, आपण इथे अडकलोय, तो देवाचा प्लॅन होता? यश म्हणतो की हो. कावेरी विचारते की काय म्हणताय? तेव्हा यश म्हणतो की सॉरी, म्हणजे खरं तर होच. आता तुम्हीच बघा ना, माझा मित्र अचानक लोणावळ्याला गेला आणि त्याची जी भांडी आहे ती गाडीतच राहिली आणि तीच भांडी आता आपल्या उपयोगाला येत आहेत, त्याबद्दल बोलत होतो, त्या प्लॅनबद्दल. मी आलोच. कावेरी म्हणते लवकर या. यश विचारतो की का, घाबरलात? सॉरी, चुकीचा प्रश्न विचारला का? नाही म्हणजे तुम्ही घाबरणाऱ्यातल्या नाही, घाबरवणाऱ्यातल्या आहात. तेव्हा दोघांनाही तितकंच हसू येतं. त्यानंतर यश गाडीतून ते पॅकेट आणि भांडी आणण्यासाठी जातो. बहुतेक ना कावेरी अडकते की काय,
कारण यमुनाने इकडे कावेरीच्या रूमचा दरवाजा उघडा पाहिलाय आणि सुलक्षणाला संशय येताच ती सांगते की मा, बहुतेक ना कावेरीच्या रूममधूनच आवाज आला असावा. मागच्या वेळेस नाही का कोणीतरी तिच्या रूममध्ये शिरलं होतं, आताही तसंच कोणी शिरलं असेल तर बघून तरी येऊयात ना. मंदार निशाचे धाबेदान आणतात. दोघांच्याही काळजाची धाकधूक वाढते. सुलक्षणा यमुना कावेरीच्या रूममध्ये शिरतात. इकडे तोचपर्यंत यश गाडीतून पॅकेट आणि भांडी घेऊन येस तोर कावेरीने 3 दगड मांडून चूल तयार केलेली असते. यश येता क्षणी तो कावेरीला सांगतो की बघा, आपल्याला बनवण्यासाठी हे पातेलं, खाण्यासाठी या प्लेट्स आणि रेडी टू कुकचं प्रोडक्ट मूगडाळ खिचडी. तेव्हा कावेरी म्हणते की थांबा, मी बनवते. यश तिला अचानकच टोमणा मारून जातो की नाही नको, राहू देत, उगाचच तुम्ही बनवायचा आणि सगळंच खराब होऊन बसायचं. कावेरी रागात त्याच्याकडे बघते. तेव्हा यश घाबरतो. कावेरीला सांगतो की नाही म्हणजे तुम्हाला स्वयंपाक बनवायला येत नाही ना, तुम्ही बनवायला गेलात काहीतरी चुकलं तर सगळंच अवघड होऊन बसेल आणि तुम्हाला तसंही भूक लागली, म्हणजे हे सगळं बिघडलं तर तुम्हालाच खायला नाही मिळणार, म्हणून म्हटलं. कावेरी मुद्दाम यशला विचारते की हो, पण तुम्ही तर मला वचन दिले की तुम्ही कधीच स्वयंपाक करणार नाही आहात. आता यश धक्क्याने तिच्याकडे पाहतो. समजा हे बनवताना माझ्याकडून बिघडलं तर काय होईल? आपण रात्रभर उपाशी राहू. परंतु जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर मला दिलेलं वचनही मोडेल, म्हणजेच माझा विश्वास मोडेल आणि तुम्ही कितीही हातपाय मारले ना तरी काही मी तुम्हाला असं वागू देणार नाही आहे. आणा ते प्रोडक्ट इकडे, मी बनवते आज. यशकडून कावेरी ते प्रोडक्ट घेते. त्यानंतर पातेलं चुलीवर ठेवून त्यामध्ये पाणी ओतते आणि ते प्रोडक्ट त्यामध्ये ठेवून देते. जसं यशने प्रोसिजर सांगितली होती अगदी तसंच. कावेरी लाख मोलाची गोष्ट यशला समजावते. समजावत असताना सुद्धा ती प्रचंड हळवी होऊन जाते. यशला ती सांगते की काहीही झालं तरी माझं वचन कधीच मोडू नका, कारण आईचं प्रेम मिळायला सुद्धा नशीब लागतं. असं म्हणतात की देव सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आई बनवली. परंतु आईचं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात असतं असं नाहीच ना. तिच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू येतात तेव्हा तेच शब्द यशच्या काळजावर घाव घालतात. कावेरी विषय बदलते. झालं असेल ना हे, 10 मिनिटे झाली आहेत. बोलण्याच्या नादात कावेरीच्या लक्षातच राहत नाही आणि जे प्रोडक्ट पाण्यामध्ये त्यांनी बनवलेलं असतं ते ती स्वतःच्या हाताने काढायला जाणार तर तिला भाजतं. यश पटकन धावत येतो. तिच्या हातावरती फुंकर मारतो. कावेरी त्याला सांगते सुद्धा की अहो काही नाही, एवढं काही झालेलं नाही आहे. यश म्हणतो की असं कसं, अहो भाजलं आहे तुम्हाला. तो पटकन पाण्याची बॉटल घेतो, तिच्या हातावरती पाणी ओततो. कावेरी परत थोडीशी ऑकवर्ड होते आणि पटकन यशच्या हातून हात काढून घेते. यश काळजीने विचारतो की ठीक तर आहात ना. कावेरी फक्त हुंकारा देते. त्यानंतर यश स्वतः आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करतो आणि त्याच्या मदतीने ते चुलीवरचं पातेलं उतरवतो. त्यानंतर त्यामध्ये असलेलं मूग डाळीचं ते पॅकेट तो बाजूला काढतो आणि स्वतःला कावेरीच्या प्लेटमध्ये सुद्धा तो जेवण वाढतो. कावेरीच्या हाती प्लेट सोपवतो आणि तो बाजूला जाऊन बसतो. जेव्हा दोघे एक एक घास खातात तेव्हा त्यांचं मन अगदी तृप्त होतं. यश कावेरीला खुणावतो की छान आहे ना. दोघे एकमेकांकडे पाहून हसतात. काही गडबडीमध्ये खाताना अचानक कावेरीला ठसका लागतो. यश तिला म्हणतो की अहो सावकाश, पाणी तरी प्या. तेव्हा कावेरी आता बॉटल मागते. यश म्हणतो की पाणीच नाही आहे याच्यात. मगाशी जे 2 घोट होतं ते. कावेरी विचारते की माझ्या हातावर टाकलत ना. यश म्हणतो हायवे असता तर आपल्याला पाणी मिळालंही असतं, आता इथे कुठून शोधायचं. तेव्हा कावेरी म्हणते गाडीमध्ये बघूयात, नाही म्हणजे तुमच्या मित्राने ठेवलेलं असेल तर. यश विचारतो की अच्छा, मस्करी करताय का माझी. कावेरी म्हणते की नाही, म्हणजे तुमच्या मित्राने एखादी एक्स्ट्रा पाण्याची बॉटल ठेवली असेल तर बघूयात ना जाऊन. तेव्हा यश तिला परत थांबवतो. कावेरी म्हणते की नाही, मी पण येणार तुमच्यासोबत. यश परत तिला समजावतो की तुम्ही थांबा इथेच, मी घेऊन येतो. कावेरी म्हणते की ठीक आहे, आपण दोघे मिळून जाऊयात. आता तिने हट्टीपणाच करायचं ठरवलं म्हटल्यानंतर यश तरी काय बोलणार. दोघेही गाडीजवळ येतात तेव्हा यश कावेरीला म्हणतो की मी गाडीत चेक करतो, तुम्ही डिग्गीत चेक करा. आणि ती इथेच यशच्या हातून घोडचूकच घडते.
कारण जेव्हा कावेरी मागे डिग्गीत प्रोडक्ट पाहते त्यामध्ये तिला एक सरबताची बॉटलसुद्धा मिळते की ज्यामध्ये यमुनाने दारू मिक्स केली होती. आणि नेमकं ती जास्तच तहानलेली असल्याने ती पटकन बॉटल उघडते आणि ते सरबत आहे असं समजून पिऊनच टाकते की परंतु त्यामध्ये अर्धी बॉटल तरी दारूच मिक्स केलेली असते. तर भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. ज्या अज्ञात ठिकाणी दोघे अडकतात तेव्हा कावेरी यशच्या डोळ्यावर हात ठेवत त्याला विचारते की तुझे डोळे बंद केल्यानंतर तुला नजरेसमोर कोण दिसतं की त्या व्यक्तीसाठी तू काहीही करायला तयार असशील, अगदी स्वतःचा जीवही पणाला लावशील. तेव्हा यशला फक्त कावेरीचा चेहरा दिसतो. कावेरी मोठ्या मोठ्याने ओरडते की यश धर्माधिकारी तू प्रेमात पडलायस. आणि अचानकच यशला ती बिलगते. तेव्हा यश मनोमन विचार करतो, हो कावेरी, मी तुझ्या प्रेमात पडलोय. परंतु आता कावेरीचं काही खरं नाही आहे. कारण कावेरीच्या रूममध्ये चिकूसोबत तर विद्या झोपले. यमुना सुलक्षणा तिच्या खोलीत शिरलेत. आता काय घडेल? यश कावेरी असं अचानक न सांगता बाहेर निघून गेल्याने सुलक्षणा त्यांना खडसावेल का?